ठाणे महानगरपालिकेच्या जनसंवादाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आज ठाणे महापालिका मुख्यालयात आनंद दिघे सभागृहात जनसंवाद उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळू लागल्याचे अशोक वैती आणि माननीय विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी सांगितले. आज गुरुवार 14 तारखेला जनसंवाद उपक्रम राबवण्यात आला. जनतेच्या मूलभूत समस्या, ठाणे महानगरपालिकेशी निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या मूलभूत समस्यांची देखील यावेळी दखल घेण्यात आली. यावेळी माजी महापौर अशोक वैती, विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे जागेवरच समस्या सोडवण्याचे काम केले आहे. एक तर आज आम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला या स्वर्गीय आनंद दिघे सभागृह आम्हाला लोकांच्या जनतेच्या समस्यासाठी या ठिकाणी आज दिलेल्या त्यांचे मी आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो. पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही याची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही अक्षरशः खालच्या लॉबीमध्ये बसून हा दरबार घेतला होता अशा प्रकारच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी. परंतु आज होळीच्या दिवशी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन की मला देखील अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या समस्या घेऊन जनता या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी या स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सभागृहात आलेल्या आहेत. मागच्या वेळेला देखील परिवहन असू दे, यानंतर बांधकाम असू दे, नोकरी संदर्भात, वारसा हक्काच्या नोकरी संदर्भामध्ये असू दे, या सर्वांचे विषय आम्ही ऑन द स्पॉट एका वेळी केलेले आहेत. अधिकारी स्वतः आम्हाला सहकार्य करते. सर्व क्षेत्रातील लोक, ते परिवहन असू दे, महानगरपालिका असू दे, पोलीस डिपार्टमेंट असू दे. त्याच्यामुळे आता नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की आमचे प्रश्न आनंद दिघे साहेबांच्या दरबारातच सोडतात, त्यांची परंपरा आहे. आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला ह्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शिवसैनिकांनी तळागाळातील शेवटच्या जनतेच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या समस्यासाठी पोचायचं आहे. आज जरी आम्ही जनसंवाद जरी लोकांशी करत असतो, त्यांच्या समस्या, सेवा, त्यांचं समाधान करपर्यंत करत असलो, तरी येणाऱ्या काही दिवसात आम्ही प्रभागात देखील त्या माजी नगरसेवकाला घेऊन, त्या भागातील विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांना घेऊन जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या घरी देखील जाणार आहोत. अशा प्रकारचं आमचं मानस आहे. त्याच्यामुळे ठाण्याची शिवसेना, शिवसेनेचं ठाणं हे जे ब्रीदवाक्य आहे आणि आमचा पक्ष हा फक्त लोकांच्या, नागरिकांच्या समस्यासाठी आहे. आता हे सिद्ध झालेलं आहे. आता लोक तक्रारी घेऊन येतात आहे, त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या तक्रारीचं निवारण होत आहे. काही लोक बोगस कामं करत असतील, काही दिखावा करण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु शिवसेना कधी दिखावा करत नाही, बोगसपणा करत नाही. ते जातीने त्याच्या प्रश्नाची समस्या शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करून मागे लागून त्याचं समाधान त्या ठिकाणी करतात. म्हणून आज लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. तर महिलांनाच बसून तिथे काही आम्हाला फॅन आवश्यकता आहे किंवा असं काही नाही. काम करत असताना कुठेही उभं राहिलं, शिंदेसाहेब काय करत होते. आज मुख्यमंत्री असताना जिथे भेटत होते लोक तिथंच त्यांचा दरबार सुरू व्हायचा. तशा प्रकारचं शिंदेसाहेबांनी जी दिघे साहेबांची परंपरा सुरू ठेवली, त्याच्या मागे आम्ही सर्वांचे प्रश्न ऐकून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. आयुक्त साहेबांनी हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने सभागृह आहे, हे सभागृह आज ह्या कामासाठी दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने आयुक्तांची देखील याच्या सर्व टीमच्या वतीने धन्यवाद देतो. आणि एक चांगली जागा खऱ्या अर्थाने दिघे साहेबांची जी काय शिकवण आहे, दिघे साहेबांची जी परंपरा आहे ती सोडवण्याच्या दृष्टीने हे सभागृह आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यात आनंद आम्हाला मिळतो आहे की लोकांचे प्रश्न ह्या ठिकाणून चांगल्या प्रकारे सुटतील. आज आपण पाहिलं असेल की विस्थापित झालेले काही लोक आहेत ज्यांना 10, 15, 12 वर्ष झाली, ते कुठलेही कोणी विभागातले त्यांना ऐकत नाही. तर अशा माणसाचं देखील, अशा लोकांचं देखील आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि तशा प्रकारचे प्रश्न सोडवले. तिथे एक मुस्लिम चाचा आहेत, त्यांचं 30 वर्ष झाले विस्थापित झालेले आहेत, पुनर्वसन होत नाही. पण आम्ही सांगितलं की 8 दिवसाच्या आत तशा प्रकारचं पुनर्वसन करावं, तशा प्रकारची सूचना
शिंदेसाहेब, मी आहे, खेतले आहेत, रेखाताई आहेत, थापटे साहेब आहेत, आमचे बोरीटकर आहेत. आम्ही सांगितलेलं आहे की 8 दिवसात हा प्रश्न सुटला पाहिजे आणि तशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की 8 दिवसामध्ये हा प्रश्न सोडवण्यात येईल. आपण पाहिला असेल मागे उभेच आहेत आमचे चाचा, त्यांचा 30 वर्षापासून हा प्रॉब्लेम होता आणि आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून हा प्रश्न 8 दिवसाच्या आत सोडवावं जेणेकरून ती फाईल त्यांच्या आयुक्तांपर्यंत जाईल. अशा प्रकारची आम्ही निर्देश सूचना महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेची कारवाई. 102 दुकानांची केली तपासणी, 78 किलो प्लास्टिक जप्त. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. नौपाडा, वागळे इस्टेट आणि माजिवळा मानपाडा या 3 प्रभाग समिती क्षेत्रात 1002 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात 78 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 27,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक होळी साजरी करताना एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरू केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्या समन्वयाने ही कारवाई सुरू असून इतर प्रभाग समिती क्षेत्रातही कारवाई केली जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले. दरम्यान 1 एप्रिल 2024 ते 6 मार्च 2025 या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी एकल वापराच्या प्लास्टिकच्या बंदीबाबत मोहीम हाती घेण्यात आली. त्यात एकूण 4180 आस्थापनांना भेटी दिल्या. त्यातून 2139 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर दंडापोटी 13,56,600 रुपये वसूल करण्यात आले आहे. धुलीवंदन शिवजयंतीसाठी ठाणे पोलिसांचा चोख बंदोबस्त. ठाण्यात सर्व सण मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरे करण्यात येतात. त्यातच आलेल्या होळी, धुलीवंदन, शिवजयंतीसारखे सण आणि उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी सज्ज असून चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. तर या दरम्यान अपप्रवृत्तीवर ठाणे पोलिसांच्या गस्ती पथकाची करडी नजर राहणार आहे. तर गुरुवारी ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 570 होलिकांचे दहन होणार आहे. गुरुवारी 13 मार्च रोजी होळी, शुक्रवारी 14 मार्च रोजी धुलीवंदन आणि सोमवारी 17 मार्च शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. तर बुधवारी 19 मार्च रोजी रंगपंचमी असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहे. यावेळी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 570 होळी दहनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर शिवजयंतीच्या निमित्ताने 99 ठिकाणी प्रतिमा पूजन यांच्यासह 373 ठिकाणी पुतळा पूजन आणि 97 ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणूक काढण्यात येणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिसांनी सुसज्ज बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने ठाणे पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीत अप्पर पोलीस आयुक्त 4, पोलीस उप आयुक्त 5, सहाय्यक पोलीस आयुक्त 10, पोलीस निरीक्षक 85, सहाय्यक पोलीस
निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक 238, पोलीस अंमलदार 2,979, SRPFच्या 2 कंपन्या, होमगार्ड 525, स्ट्रायकिंग मोबाईल 11 याशिवाय ठाणे आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक 5, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक 10, महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार 77 असा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पोलीस पथकांची संभाव्य ठिकाणी पोलिसांची गस्ती पथक परिस्थितीवर नजर ठेवून राहणार आहे. ठाणे चरई परिसरात 14 दुकाने फोडली, 27,950 रुपयांचा मुद्देमालावर डल्ला. ठाणे येथील चरई परिसरात एकाच वेळी चोरट्यांनी तब्बल 14 दुकाने फोडल्याची बाब बुधवारी सकाळी समोर आली आहे. यातील 8 दुकानांमधून चोरट्यांनी 27,950 रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. चोरीचा प्रकार सकाळी घडलेला आहे, तर एका दुकानातील CCTV कॅमेऱ्यात एक जण तसेच दुकानबाहेरही शटर उचलताना एक जण कैद झाला असून त्यानुसार चोरट्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चरईत बुधवारी सकाळी जनरल स्टोअर, क्लिनिक, आयुर्वेदिक, जडीबुटी भांडार आदी 14 व्यावसायिक दुकाने उघडण्यात आल्यानंतर त्यांना दुकानाचे शटर उचलल्याचे आढळले. या घटनेची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.